स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता होऊ घातल्या आहे। याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अमरावती जिल्हा अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ह्या नियुक्त्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत। पहिल्यांदाच भाजपाने अमरावती जिल्ह्यात 2 जिल्हा अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली आहे। त्यात भाजपाने मेळघाट हा जिल्हा घोषित केला असून त्यात भाजपा जिल्हा अध्यक्षपदी माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांची नियुक्ती केली आहे। मेळघाट जिल्हा अध्यक्ष यांच्या अंतर्गत दर्यापूर विधानसभा मतदारसंघ, अचलपूर विधानसभा मतदारसंघ आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे। तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमुख यांचीही ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। त्यांच्याकडे तिवसा विधानसभा मतदारसंघ, धामणगाव रेल्वे मतदारसंघ आणि वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे। तर अमरावती विधानसभा मतदारसंघ आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी डॉक्टर नितीन धांडे यांना देण्यात आली आहे। या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये 3ही पदाधिकारी यांनाही नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे। खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचा जिल्हा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे। खासदार अनिल बोंडे यांच्या कार्यकाळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मिळालेले यशानंतर या भाजपाच्या राजकीय आणि संघटनात्मक बांधणीच्या नियमाप्रमाणे या जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। जिल्हा अध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी असतानाही रविराज देशमुख यांची झालेली निवड एक विशेष म्हटले जात आहे। तर दुसरीकडे पहिल्यांदा भाजपाने मेळघाट जिल्हा अध्यक्ष पदाची घोषणा ही केलेली आहे। एकंदरीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत।